नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणे विद्यापीठाचं जे प्रवेशद्वार आहे, जोशी प्रवेशद्वार, या ठिकाणी उभारण्यात आलेलं जे विपश्यना केंद्र आहे, त्या विपश्यना केंद्राला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येणार आहेत। त्यानंतर ते या ठिकाणी विपश्यना सुद्धा करणार आहेत। तर या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत आणि याची माहिती परशुराम वाडेकर यांच्याकडून घेणार आहोत। भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय निवडणुका बजेटच योगा दाखवायचं काय राहू दे योगा हॉल केलेला सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन झालेलं आहे। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। दोन गाडी नोट केलं मध्ये लिकेज होतं ना, ते लिकेज काढून परत भगवान गौतम बुद्ध विपश्यना सेंटर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व लायब्ररी या ठिकाणी केंद्रीय मंत्री माजी नेते रामदासजी आठवले साहेब या विहाराला भेट द्यायला आलेले आहेत। 2 वर्षापूर्वी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या विकास निधीमधून हे विपश्यना विहार आणि अभ्यासिका आपण उभी केलेली आहे।
जी कमान करायची आहे ते निवडणुका थोड्याशा लांबल्यामुळं त्या कमानीचं काम या ठिकाणी थांबलेलं आहे. त्याचं टक्चर आम्ही उभं केलेलं आहे. कमानीचं काम राहिलेलं आहे. ही वास्तू फक्त आपण सुनीता परशुराम वाडेकर यांच्या विकास निधीमधून या दोन्ही वास्तू उभ्या केल्या. शेजारीच सावित्रीबाई फुले विद्यापीठाची भिंत आहे आणि हा 2 एकरचा परिसर आहे आणि या 2 एकरच्या परिसरामध्ये आपण तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी विज्ञानावर आधारित असणारी एक अभ्यासाची सगळी घडी इथं बसावी. मुलांनी IAS व्हावं, अभ्यास करावा, ध्यान करावं, नागरिकांनी यावं, पुणेकर जनतेने यावं या भावनेतून ही वास्तू उभी केलेली आहे आणि आज ही वास्तू त्या मोठ्या सन्मानाने उभी राहिलेली आहे. 10 दिनों वाली घोषणा करें बहुत लाभ होगा। इस 10 मिनट की साधना से जो लाभ होगा वो विश्वास दिलाएगा कि आगे के कदम हमें बहुत ज्यादा सुख शांति देने वाले हैं। पहले इतना तो करें, खूब मन को सजग रखकर, सबल रखकर, कल्याण धर्म सदा रक्षा करे, धर्म बड़ा बलवान। हल्के मार कर बैठ जाए, आराम से सुखपूर्वक इस आसन में आराम से बैठ सकते हैं। उसी आसन में बैठे, बड़े ध्यान से जानते रहें। सांस बाईं नासिका में से गुजर रहा है, दाहिनी नासिका में से गुजर रहा है। दोनों नासिकाओं में से गुजर रहा है। बड़े ध्यान से आदरणीय नेते आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये घेतलेली आहे. हे आमचं भाग्य आहे की साहेब या ठिकाणी आले, त्यांचे पाय लागले. मी उद्घाटनच साहेबाच्या हस्ते होतं, पण त्यावेळेस साहेबाला कुठं दुसरीकडे कार्यक्रम असल्यामुळं आम्ही त्यावेळेस ते उद्घाटन उठून घेतलं होतं. पण माझी खूप इच्छा होती की साहेबांनी या आम्ही केलेल्या कामाला पाहावं, त्यांनी यावं, त्यांनी बघावं की आम्ही काय काम करतो. महापालिकेमधला बाबासाहेबांचा पुतळा हा देखील आपण ऐतिहासिक बसवला. खूप आनंद वाटतो की साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक टेक्चरल एक ऐतिहासिक काम आम्ही करू शकलो. मी आदरणीय महापौर सुनीता परशुराम वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा चुकीच एक सन्मान या ठिकाणी करावा. आज या ठिकाणी मी 10 मिनिटाचं मेडिटेशन केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला येईल तुम्हाला टेन्शन, तिथून करा तुम्ही मेडिटेशन. जीवनामधला जो आनंद आहे, जीवनामध्ये जे सुख आहे, हे आपणाला हवं असेल तर गौतम बुद्धांच्या काळामध्ये मेडिटेशनची पद्धत सुरू करण्यात आली. वनस्पतींचं औषध, पण ते मेडिटेशन केलं की सगळे रोग निघून जातात. हे बुद्धांच्या कालखंडामध्ये हा विषय पुढे आला आणि मेडिटेशनमुळं मन शांत होतं. विपश्यना केल्यामुळं शरीर धष्टपुष्ट होतं. मेडिटेशन केल्यामुळं आपल्या बुद्धीला चालना मिळते. मेडिटेशन केल्यामुळं आपणाला कोणत्या दिशेनं जायचं आहे याचं स्मरण होतं. परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर या दोघांची अत्यंत चांगली आहे जोडी. म्हणून या मेडिटेशन सेंटरमध्ये आलेली आहे माझी गाडी. त्याबद्दल त्यांचा पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर सर्व मित्र परिवाराच्या वतीने
त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होत आहे. वर्षानिमित्ताने भारतामध्ये पहिली आपण संविधान दौड गेले 2 वर्ष सुरू केलेली आहे. हे 3रं वर्ष आहे आणि हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने येणाऱ्या संविधान दौडमध्ये साहेब किमान 5:30 वाजता आपली संविधानापरी ही दौड धावणार आहे आणि सर्व जाती धर्माची लोक उद्या दौडमध्ये येणार आहे. तर आपण सगळ्यांनी 5:30 वाजता काशेबाळा जाधव क्रीडा संकुलामध्ये उपस्थित राहावं ही विनंती करतो. साहेबांच्या हस्ते राज्यस्तरीय कॉमेडी स्पर्धा त्यांचा प्रथम क्रमांक आला. कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम जो आपण टीव्हीला बघतो त्यामध्ये आपल्या आरटीआयचे कार्यकर्ते हास्य जत्रा कार्यक्रम कॉमेडीची जत्रा नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. आज पुण्यनगरीच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वार जोशी गेट या ठिकाणी उभं केलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील सांचीच्या धर्तीवर, नागपूरच्या दीक्षाभूमीच्या धर्तीवर एक छानसं तथागत गौतम बुद्ध विपश्यना सेंटर या ठिकाणी उभं केलेलं आहे. बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी आहे. या विहाराला भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आज सायंकाळी इथं आले होते. आज विहारामध्ये या आल्यानंतर त्यांनी 10 मिनिटाची विपश्यना केली. सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत 10 मिनिटाची विपश्यना केलेली आहे आणि त्यांनी संदेश दिलेला आहे की राजकीय काम करत असताना बाबासाहेबाचा जो धार्मिक आदेश आहे तो देखील सर्वांनी पाळला पाहिजे आणि म्हणून राजकीय काम करताना धम्माचं काम देखील माणसांनी करावं अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका मांडली. आणि पुन्हा एकदा मी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर आमच्या तमाम कार्यकर्त्याच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी आले. त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि उद्या सकाळी संविधान सन्मान दौड होणार आहे. त्या दौडसाठी आपण सर्वांनी यावं. उद्या त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आपण आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघू शकता. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.